एका बलात्काऱ्याला ठोठावलेली शिक्षा कमी करणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते आपण बघूच. पण याच निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातल्या गुन्ह्यांची आकडेवारी देणारा एक तक्ता दिलाय. त्या तक्त्यातले आकडे आपण पहिले बघूया. 2021 साली बलात्कार आणि खून असे किती गुन्हे घडले? तर 284. 2022-23 मध्ये 248, 2023-24 मध्ये 230 आणि 2024-25 मध्ये 266. 2021-22 मध्ये बलात्काराचे किती गुन्हे नोंदवण्यात आले? 31,677. 22-23 मध्ये 31,516. 23-24 मध्ये 29,670. 24-25 मध्ये 29,536. 21-22 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नांचे किती गुन्हे नोंदवण्यात आले? 3,800. 22-23 मध्ये 3,288. 23-24 मध्ये 2,796 आणि 24-25 मध्ये 2,561. म्हणजे ही आकडेवारी जर आपण बघितली, तर एकंदर महिला आणि मुलींची सुरक्षितता आपल्या समाजात काय दर्जाची आहे किंवा किती धोक्यात आलेली आहे, हे या आकड्यांवरनं स्पष्ट होतं. आणि हे आकडे बघून किंवा या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय शिक्षा कमी करण्याच्या निकालात काय म्हणतं ते आपण बघूया. आरोपीला, गुन्हेगाराला उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी सक्त मजुरीसह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा ज्या पार्श्वभूमीवर देण्यात आली ती अशी, की दिल्लीतील आय-पी इस्टेट पोलीस ठाण्यात एका प्रथम माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली, की 2 आरोपींनी पीडित महिलेवर बलात्कार केलेला आहे. रात्रीच्या वेळी ती दिल्ली रेल्वे स्थानकावरून रिक्षाने आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. रिक्षा चालकाने तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला, जिथे दुसरा आरोपी आधीच उपस्थित होता. त्यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीलाच हे नमूद करणं आवश्यक आहे, की या प्रकरणातली नोटीस बजावताना न्यायालयाने दोषसिद्धीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. न्यायालयाने केवळ शिक्षेच्या प्रमाणापुरती नोटीस काढलेली आहे. पीडितेविरोधात करण्यात आलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याबाबत कोणतीही शंका नाही. आपल्या विचाराचा विषय एवढाच आहे, की आरोपीवर लादलेली शिक्षा प्रमाणबद्धतेच्या तत्वाशी सुसंगत आहे का नाही. एखाद्या गुन्हेगारास शिक्षा देण्याची 3 मुख्य उद्दिष्टे असतात: दंडात्मक, प्रतिबंधात्मक, धाक निर्माण करणारं आणि समाजाचं संरक्षण करणारं. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करणे हे या शिक्षेचे व्यापक उद्दिष्ट असते. त्यामुळे शिक्षा ही गुन्ह्याच्या गंभीरतेशी प्रमाणबद्ध असणे आवश्यक आहे. केवळ आरोपीच्या सुधारणेच्या शक्यतेवर भर न देता पीडित, समाज आणि आरोपी यांच्या हितसंबंधांमध्ये योग्य तो समतोल साधत कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करूनच शिक्षा निश्चित झाली पाहिजे. या प्रकरणात अपील करता गुन्हेगार याचा कोणताही गुन्हेगारीचा इतिहास नाही. गुन्हा घडला तेव्हा त्याचं वय 25 वर्ष होतं. त्याच्या या तरुण वयाचा विचार करता त्याच्या सुधारणेची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाने अशी सुधारणा शक्य नाही हे दर्शवणारा कोणताही पुरावा नोंदवलेला नाही. तसेच अपीलकर्त्याच्या वतीने करण्यात आलेल्या या विधानालाही राज्याने विरोध केला नाही, की दोषसिद्धीनंतरच्या जवळपास 10 वर्षाच्या कारावासाच्या काळात त्याची तुरुंगातील वर्तणूक समाधानकारक राहिलेली आहे. हेही लक्षात घेणं आवश्यक आहे, ज्या भारतीय दंड संहिता कलम 376 डी अंतर्गत दोषीला शिक्षा सुनावण्यात आली, ते कलम 2013च्या फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम 2013 द्वारे प्रस्थापित करण्यात आली आहे. ही दुरुस्ती दिल्लीतील अत्यंत भीषण निर्भया प्रकरणानंतर करण्यात आली होती. या कलमानुसार या गुन्ह्यासाठी किमान शिक्षा 20 वर्षांची सक्तमजुरी असून कमाल शिक्षा म्हणजे उर्वरित नैसर्गिक आयुष्यभरासाठी जन्मठेप, जी या प्रकरणात दोषीवर लादण्यात आलेली आहे. विधिमंडळाने प्रथम या गुन्ह्याला स्वतंत्र स्वरूपाचा गुन्हा म्हणून मान्यता दिली आणि त्यानंतर त्यासाठी किमान शिक्षेची तरतूद केली. त्यामुळे एकदा दोषसिद्धी झाल्यानंतर न्यायालयाकडे किमान निर्धारित शिक्षा देण्याविरुद्ध दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. पूर्वेच्या कलम 376 मधील तरतुदीनुसार पुरेशी आणि विशेष कारणे नोंदवून
किमान शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देण्याचा जो न्यायालयाला विवेकाधिकार होता, तो आता काढून टाकण्यात आला आहे. यावरून या गुन्ह्याच्या गंभीरतेबाबत विधिमंडळाने स्पष्ट मान्यता दिली असून न्यायालयांनी याचा आदर करून त्यानुसारच कायद्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं प्रकांड पंडितांनी ज्ञान दाखवल्यानंतर त्याची जी जन्मठेपेची शिक्षा होती, ती या नवीन सुधारणेनुसार जेवढी कमीत कमी द्यायला पाहिजे, तेवढी म्हणजे 20 वर्षाची करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. हे झालं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आता या निकालाबद्दल एक सर्वसामान्य नागरिक आणि एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला काय वाटतं, हे सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की दाखल झालेला प्रत्येक गुन्हा हा खरा किंवा प्रामाणिक असतोच असं नाही. किंवा खरा आणि प्रामाणिक जरी असला, तरी तो कायद्याच्या चौकटीत सिद्ध करता येतोच असं नाही. आणि या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या आरोपीची सुटका करणं किंवा शिक्षा कमी करणं हे आपण समजू शकतो. कारण त्या प्रकरणामध्ये काहीतरी त्रुटी होती. तिथे कुठेतरी संशयाला जागा होती. म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये बियॉन्ड रिझनेबल डाऊट, शंकेच्या पलीकडचं असं ते प्रकरण नव्हतं. मग अशा प्रकरणात त्याला तुम्ही सोडून द्या किंवा शिक्षा कमी करा. पण हे जे सगळं निकालामध्ये जे सगळं विवेचन केलेलं आहे, त्यात सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं, की दोषसिद्धीमध्ये आम्हाला जायचंच नाहीये. म्हणजे गुन्हेगाराचा जो गुन्हा आहे, तो बहुतेक बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे शंकेच्या पलीकडे सिद्ध झालेला आहे. मग प्रश्न असा येतो, की सामूहिक बलात्कारासारखा गुन्हा जर सिद्ध एखाद्या व्यक्तीचा होत असेल, तर त्याला दया दाखवणं गरजेचं आहे का? म्हणजे त्याच्यात कायदेशीर कोणतीही त्रुटी नाही, म्हणून त्याला दया दाखवणं हे कितपत योग्य आहे? हा पहिला प्रश्न. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, की पूर्वी एखाद्याने गुन्हा केला नाही आणि तुरुंगात त्याची वर्तणूक चांगली आहे, म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षेमध्ये सूट द्यावी का? हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलेबाबत असं जे काही घडलं, त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर जे काही त्रास लादले गेले किंवा इथून पुढे सुद्धा त्यांना ज्या त्रासाला सामोरं जायला लागणार आहे, त्याचं काय? त्यांना तुम्ही एका शब्दाने विचारलं तरी का? बाबा हा तुझ्यावर बलात्कार करून गेला, याचा गुन्हा सिद्ध झाला. खालच्या न्यायालयाने याला जन्मठेप सुनावली आहे आणि आम्ही ती आता कमीत कमी जेवढी आहे ना, तेवढी 20 वर्ष द्यायचं म्हणतोय. याबद्दल तुला काय वाटतं? हे निदान विचारा तरी. आणि एकीकडे तुम्ही म्हणता, की आरोपी, पीडित, समाज या सगळ्याचा विचार करायचा. मग कुठल्या सामाजिक घटकाला, कुठल्या पीडितेला तुम्ही इथे बोलावलं होतं का? त्यांची मतं जाणून घेतली होती का? म्हणजे निकालावरनं तरी तसं काही दिसून येत नाहीये, की बाबा आम्ही पीडितेला बोलावलं, तिला विचारलं तुझं काय म्हणणं आहे? ज्या सामाजिक संस्था किंवा सामाजिक घटक असतात त्यांना विचारलं, बाबा तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? असं काही नाहीये. आम्ही सर्वोच्च आहोत आणि म्हणून आम्ही काय निकाल द्यायचे आमच्याकडे अधिकार आहेत. म्हणून आम्ही हे अधिकार वापरतोय. असंच या निकालाचं स्वरूप नाहीये का? पुढचा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, की एवढा गंभीर गुन्हा करून सुद्धा आपलं तेव्हा गुन्ह्याच्या वेळेचं जर वय कमी असेल, आपण तुरुंगात चांगले वागलो आणि आपण सुधारण्यालायक आहोत असं जर पटवलं, तर आपली शिक्षा कमी होऊ शकते, असा संदेश समाजामध्ये संभाव्य आरोपी आणि गुन्हेगारांमध्ये जाणं हे कितपत योग्य आहे? आणि याचा काही विचार, याचं काही विवेचन या निकालात आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अधिकाराचा वापर करून केलेला आहे, हे निर्विवाद आहे. पण हा निकाल करताना पूर्ण सगळ्या गोष्टींचा सांगोपांग सगळ्या दृष्टिकोनातनं विचार केलेला आहे. सगळ्या गोष्टींचा समतोल साधलेला आहे, असं किमान मला तरी वाटत नाहीये. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, म्हणून ते प्रत्येक वेळी योग्यच असलं पाहिजे, असं नव्हे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं विश्लेषण किंवा त्याच्यावर टीका करणं हा तुमचा आणि माझा अधिकारच आहे. बरं न्यायालयाच्या निकालावर टीका केली म्हणजे त्यांचा अवमान केला असं काहीच नाहीये. न्यायालयाचा अवमान करायचा कोणाचाही उद्देश किंवा इच्छा नसतेच. पण जेव्हा एखादा निकाल तुमच्या समोर येतो, विशेषतः अशा गंभीर गुन्ह्यातला निकाल तुमच्या समोर येतो आणि त्यानी जर तुम्हाला त्रास होत असेल, तर त्याच्याबद्दल व्यक्त व्हायला नको का? आणि आपल्याकडे गंमत अशी आहे ना, की आलतू-फालतू गोष्टींवरनं अगदी 2-2 तास टीव्हीवर ज्या चर्चा होतात किंवा बाकी सोशल मीडियावर ज्या चर्चा होतात, त्या सगळ्या महत्त्वाच्या चर्चांमध्ये असले विषय कधीच येत नाहीत हो. म्हणजे अशा एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी होतीये,
अशी कमी झालेली आहे. मग याबद्दल तुमचं काय मत आहे? मग हे बरोबर आहे का हे चूक आहे? कोणी विचारत नाही आपल्याला. ह्याची कधी चर्चाच होत नाही. हे कधी समोर आणलंच जात नाही. आणि माझ्या मते म्हणूनच आपल्या नेहमीच्या व्हिडिओशी संबंधित हा विषय नसला, तरी हा विषय महत्त्वाचा वाटला. याच्यावर मतं मांडणं मला आवश्यक वाटलं, कारण बाकी कोणी ती मांडणार नाही. म्हणून हा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केला. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. या प्रकरणाचे जे तपशील आहेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. ते तुम्ही वेबसाईटवरनं पाहिजे तर डाउनलोड करून वाचू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे, की तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी या अशा गोष्टींबाबत व्यक्त व्हायला पाहिजे. व्यक्त होणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तुमचा अधिकार आहे. तो तुम्ही वापरायलाच पाहिजे. धन्यवाद.